मुंबई उपनगरी रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यांमध्ये रात्री 8 ते सकाळी 8 या 12 तासांसाठी होमगार्ड्स तैनात केले जाणार आहेत। 177 स्थानकांवर 6900 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर सुरू आहे। वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त आढावा बैठक घेण्यात येणार आहे। मात्र मनुष्यबळ अपुरं असल्यानं रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली गेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, ही यंत्रणा नेमकी आता काम कशी करेल? अंमलबजावणी कधीपासून होतीये महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात असण्याची? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर महिला डब्यांमध्ये आता जे होमगार्ड तैनात करण्यात आले होते त्यांची ड्युटी जी आहे ती 12 तासांची होणार। त्यांच्या कार्यालय जे आहे ते आता रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत असणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये महिला सुरक्षा रक्षक जे आहे ते या डब्याला महिला तैनात केले जाणार। या सगळ्या संदर्भातलं जे आहे ते याची एक उच्चस्तरीय बैठक जी आहे ती घेण्यात येणार आणि त्यानंतर सगळ्या आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर या महिलांच्या डब्यामध्ये ही जे काही वेळ वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीने कर्मचारी जे आहेत तिथं होमगार्ड पाहायला, कारण की अलीकडेच आपण घटना पाहिल्या त्यामध्ये प्रवाशांवर हल्ले झालेले पाहायला मिळाले। चेन नसेल, पाकिट किंवा मोबाईल चोरी अशा घटनांमध्ये वाढ झाली पाहायला मिळाली। त्यामुळे आता ऐरणीवर होता आणि त्यामुळे आता हा वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला। सध्या आपण जर पाहिलं तर 1500 होमगार्ड आणि 111 जे मसुबा म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आहेत ते सध्या कार्यरत आहेत आणि रेल्वे पोलीस जे आहेत ते 3700 सध्या कार्यरत असलेलं पाहायला मिळतं। मात्र अपुरी जी मनुष्यबळ व्यवस्था आहे ती पडते, कारण दिवसेंदिवस रेल्वेवरील जो प्रवाशांचा ताण आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारकडे मागणी आहे आणि त्याच्यानंतर रेल्वे पोलिसांची संख्या खरं तर वाढली जाईल केंद्राने मंजुरी दिल्यानंतर। तत्पूर्वी ती वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या अगदी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय बराच महत्त्वाचा म्हणूया। अंमलबजावणी कधीपासून होते याचे अपडेट घेऊ। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।